गुजरात मध्ये आहे काठगड. पद आहे. म्हणजे उच्च विचारसरणी विद्याजवळून शिकली, ऐकलं, त्याचा झालेला परिवार वाणीतून निघाला. संत तेच खरे की जे देहानं गेल्यानंतर वाङ्मय रूपानं शिल्लक राहतील. ते संत ज्यांचं वाङ्मय नाही असेल, फार मोठे मोठे संत आहेत, त्यांच्या दर्शनानं जीवाचं पाप जाईल, पापाची वासना नाही जाणार. पापाची वासना संत वाङ्मयच घालवे, ज्ञानेश्वरी घालवे, गाथा घालवे, जे ग्रंथ आहेत ना. संताचं शरीर गेल्यानंतर कीर्ती काही हो, लक्षावधी वर्षापर्यंत अमर राहील वाङ्मय. निळो महाराजापर्यंत, स्वामी महाराजापर्यंत कमालाची रूपकात्मक भाषा आहे. निकस कयोरा मैना बुद्धीचे वैभवन्य नाही, एकाकीशी राहते. बुद्धी कुणाची? चेतनाची, परमात्म्याची. तुमच्या हृदयात राम आहे, परमात्मा आहे. बुद्धीचा आणि जीवाचा संबंधच आहे, चेतनाचा. एक जड आहे, चेतन आहे. बुद्धी आणि चेतन. चेतन जर बुद्धी नसेल तर फक्त राहील सिद्ध नाही म्हणा. सिद्ध व्हायला बुद्धी लागेल, हे चेतन आहे. बुद्धी मात्र चेतन नसेल तर राहूही शकत नाही आणि सिद्ध येऊ शकत. ही म्हणजे हिचं म्हणणं असं आहे की बुद्धीचं तर लग्न लागलं आहे ना चेतना, चैत्याचीच आहे ती, परमात्म्याची. आणि तुमच्यातला परमात्मा ज्यावेळेला शरीर पडते, लुप्त झालेला, जात नाही, लुप्त प्रक्रिया आहे. चेतन लुप्त झालं, आता मुळं आहे. त्यावेळेला बुद्धी आहे काय? बुद्धीला सोडून चेतन गेलं की चेतनाला सोडून बुद्धी गेली? कमालाचं म्हणणं आहे म्हणजे कसं काही मैं ना लढी की माझं त्याच्यावर भांडण नाही, काही नाही, चेतनावरून गेलं मग सोडून. काली कमलिया अकेली पडी थी. हे जे तुमचं स्थूल शरीर आहे, फिजिकल बॉडी, काही करा त्यात, काय करा, काही उपयोग नाही त्याचा. फक्त शरीर पडलाय, आम्हाला सोडून का गेलं? माझं याचं भांडण नाही, काही नाही, काही नाही. इस महल के 10 दरवाजे आहेत का? प्रत्येकाला माहित आहे 10 दार आहेत. पण प्राण जाताना योग्याचा ककारांतातून जातो. ते दार नाही आहे, खिडकी आहे. क्या जाने कौन सी खिडकी खुली थी. ककारातून प्राण गेला, कारांत आहे वरतं लास्ट स्टाव आहे ना, क्रॅक झाला की फट दिशा वाजून गेलं. आपलं बरोबर आहे, योग्यता जाईल. चांदेवारात गेला, निवृत्तीनाथ का गेला, गेलाच नाही. आजही आहे सोबत काकाच नाही, माऊलीचं यांची जातात काय, जाणे नाही येणे. जसं दरवाजे स्वामी महाराजांचं असंच परत फारच गोड. मला हे सांगायचं आहे, संताच्या पोटी ही जी संतती निर्माण होते ना, ही विचारवान, विचारानं युक्त संतती आहे. जे जगाला प्रबोधन करतील, जगदोद्धाराच्या कार्यात लागतील, तो पुरुष सपुत्रिक आहे. दुसरं काही करणार आहे निपुत्रिक बरं त्याच्यापेक्षा. कारण जया भवना चुंबिता भवना तुरंत काय करणार आहे. चिल्ली दे गई, बिल्ली दे गई, लोटा. कृष्ण चरित्र निर्माणच झालं नाही, भागवत निर्माणच झालं नाही, परंपरेनं व्यासापर्यंत आला. केव्हाच
ब्रह्मदेवाला नारायण सांगितलं बाबा, प्रत्यक्ष नारायण, आदी नारायण म्हणते त्यास, तो सगळ्याची आधी ब्रह्मदेवाने मानस पुत्र नारदाला सांगितलं, शरद कुमार रस्त्यात व्यासम शुकम गौडपदम, व्यासांनी शुकाने परीक्षा केली. कधी निर्माण झालं मग? विस्तार नका सांगू, 18,000 श्लोकाचा विस्तार म्हणजे विस्तार. आपण एक ज्ञानेश्वरीची ओवी घेतो, 3 दिवसही बोलू शकतो. विस्तार झाला. रामायण तुकोबाराने घडलं, महाभारत भागवत तुकोबाराने घडलेलं आहे. गीता भागवत करीती अखंड चिंतन विठोबाचे, तुका म्हणे मग घडो त्यांची. रामायणाचे राम नाही घेतलं, कारण रामायणात भगवान वाच नाही, वाल्मिकी वाच. गीता भगवान वाच. दुसरा स्कंद भागवताचा काढा, चतुश्लोकी भागवता, श्री भगवान वाच. जे भगवान वाच आहे ते दोन्ही ग्रंथ तुकोबाराने उचलले, गीता भागवत. देववाणी आणि संतवाणी, कारण देवते संत देवते निमित्त त्या प्रतिमा. जी ग्रेड देववाणीला असते तीच ग्रेड संतवाणीला असते. तुकोबाराची वाणी वाणी नाही आहे, वेद विवरण आहे. जे तुकोबाराचा गाथा विवरण सांगतात त्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे, गाथ्यात कोणत्या भागात कोणते अभंग उपनिषदपर आहे, ब्रह्मसूत्र कोणत्या अभंगात आलेलं आहे, दशोपनिषद कुठे आलेले आहे, रामायण कुठे आहे, भागवत कुठे आहे, भगवद्गीता कुठे आहे आणि ज्ञानेश्वरी कुठे आहे, महापुराण कुठे आहे, ते सगळं गाथ्यात आहे. म्हणून शंकर महाराजांनी थोडं विवरण केलं. 5-7 वर्षापूर्वी देहूला भंडाऱ्या डोंगरावर जेव्हा मी या विषयावर आठवत बोललो, त्या कॅसेट्स आहेत. तुकोबारायांनी अभंग केले ठीक आहे ना, पण तुकोबारायांनी अभंग वेदभर किती, त्यात यजुर्वेदाचे किती, अथर्ववेदाचे किती, ऋग्वेदाचे किती, ओरिजिनल सामवेदाचे किती, कठोपनिषद कुठे आलेला आहे, ईशावास्योपनिषद कुठे आहे, बृहदारण्यक, छांदोग्य, हे सगळं तुम्हाला तर सापडेल. म्हणून भागवतावर बोलणं माझ्या मते इतकं कठीण नाही आहे जेवढं कठीण तुकोबाराच्या गाथ्यावर बोलणं आहे. ज्ञानेश्वरीवरही बोलता येईल, 65 वर कठीण आहे. अमृता अनुभवावर बोलणं कठीण आहे. तेवढंच कठीण गाथ्यावर बोलणं आहे तुकोबाराचं. म्हणून गाथ्याचा जो वक्ता असेल तो दिशाभूल करणारा नसावा. मी शहाणा या भानगडीत त्यानं न पडणं बरं. तुकोबारापेक्षा मोठा नाहीच कोणी बोलणारा. म्हणून तुकोबाराला शरण जावं पहिल्यांदा आणि त्यांना म्हणावं, महाराज मी तुमचा बच्चाचा बच्चा बोलतो, तुम्ही माझ्याकडून बोलून घ्या. मग बोला. मी गाथ्यावर बोलतो, कुणाची माय वेगळी आहे गाथ्यावर बोलायला. फक्त वारकरी का बच्चा ही बोलेगा, कोई नाही बोलेगा. माझं तर चॅलेंज आहे, जे विद्वान आहेत त्यांचे 10 कोटी रुपयाचे आश्रम आहेत, 5-5 कोटी. हरिद्वार असो, ऋषिकेश असो, दिल्ली असो, द्वारका असो, कुठेही हे मोठे मोठे वक्ते आहेत, बापू लोक आहेत, यांनी रामायणावर गाथ्यावर बोलूच नाही. आणि हिंमत असेल तर बोलून दाखवा वारकऱ्याच्या पुढे. हजारो लाख लोक ज्यांचं ऐकतात म्हणजे नावामुळे ऐकतात आणि ड्यू टू एंटरटेनमेंट मनोरंजन होते म्हणून ऐकतात. 12 वाजवणार असतात, सितार, वायलिन, 2 तबले, हे सगळं इन्क्लुडिंग ऑल मोर दॅन 12. त्यातून रस निर्माण होतो. ब्रह्मरस नाही निर्माण होत. ब्रह्मरस आला तर नावनी मृदंग सुट्टी टाळत होत.
त्याच्यातून विषयरस निर्माण होतो, पण जरा उच्च प्रकारचा होतो. भोजन मिळते 200 रुपये ताटाचं. अमृत नहीं मिलेगा आपको, अमृत तो वारकरी के पास मिलेगा. ज्ञानेश्वरीतलं अमृत ते नाही पाजू शकत. मी भागवत अखंडानंद सरस्वती महाराजांकडून शिकलो, दीक्षा त्यांची आहे. पण जेव्हा माझं पहिलं पारायण झालं सप्ताहाला, त्यावेळेला त्यांनी मला पहिला प्रश्न केला, तुला अमृतानुभव माहित आहे का? म्हटलं आमच्या रक्तातच आहे अमृतानुभव माहित, म्हणजे काही हिंदी ट्रान्सलेशन नाही. मग त्यांनी मला सांगितलं, मला अर्धा तास 2-3 दिवस अमृतानुभवात काय ते सांग. आणि मी 15 मिनिटं पहिल्या दिवशी त्यांना शिवशक्ती समावेशन हे प्रकरण सांगितलं. पहिलं हे रडतच राहिलं. यार हमको हिंदी ट्रांसलेशन कहाँ मिलेगा? तेरा सांगितलं, स्वामी जी मिल नहीं सकता हिंदी ट्रांसलेशन अमृतानुभव को, कहाँ से लाएंगे आप? है नहीं. गोरखपुर ऑलरेडी सब कुछ नहीं किया किसने. अरे आपके महाराष्ट्र के लोग क्या कर रहे हैं, मिट्टी खा रहे हैं, क्यों नहीं छापते? मैंने कहा भाई हम गरीब लोग हैं, किसान वर्ग, हमारे पास कहाँ है. हम आपको ट्रांसलेशन करके हाथ से लिखा हुआ देंगे, आप छपवा लेना. पुढे हस्तलिखितानंतर गोरखपूर वाल्यांनी 65 आणि अमृतानुभव हिंदी छापला. एवढं आम्हाला कल्पना नाही. हा स्वानुभव ज्ञानेश्वर महाराजांनी कसा काय लिहिला, हा प्रकरणात अमृतानुभव निर्माण केला. आश्चर्य आहे. हे वारकऱ्याचं स्वरूप तुम्हाला कळलंच नाही लोकांना. मी रोज दूध आलं, रोज. अरे दूध आहे ना मायला, आपल्या इतकं दूध आहे वारकरी संतांच्या वाङ्मयात, ओव्हरफ्लो आहे. पण ते जगाचं तुम्ही कुठे पंजाब, कुठे इंदोर, कुठे मातीत, कुठे शेणात. अरे ते बाटलीतलं आहे दूध, संपलेलं आहे. आणि ते बूज लेकराच्या तोंडात देतात ना, निपल बूज, ते बूज आहे तुमच्या तोंडात. चहायला तुम्ही बूजच चोकून राहिले. निपल दूध ना पाणी त्याच्यात निपल चोकून राहिले. अंगावर दूध देतो ना, अरे लहान दूध, होय होय वारकरी आम्ही दूध देतो तुम्हाला, प्युअर आपलं. तुम्हाला किंमत नाही ना, काय सांगावं. जनार्दन स्वामी नाथांचे गुरु. जनार्दन स्वामीची पत्नी कोणी साधू आला तर त्याच्या पार डोकं ठेवेन, त्याला सांग की माझा नवरा साधू नाही, तुम्ही फुकट साधू म्हणताय. जनार्दन स्वामींची पत्नी बायकोला पोरांना कुठे बाप आणि नवरा साधू वाटत असतो का? प्रत्येक साधून मनावर हात ठेवून टाका, मी तर ठेवला होतो तुमचा. समजा माझी कॅसेट आहे, माझी बायको लावणार नाही, पण मुरारी बाबूची लागली. आता काय करावं. मी असं ते बोलणार आहे, किंवा तुला माहिती आपलं बाहेर एक आर्थिक काही नसतं. स्पष्ट वक्ता सुखी भाऊ. हे सगळ्याच्या आधी विचारायचं असेल तर नाथ महाराजाला विचार. हरिपंडित म्हणजे काय? नाथ षष्ठीला मी कीर्तनात बोललो त्या दिवशी. 2 वर्ष माऊली राहिली नाथ माऊली त्या काशीला. हरिपंडिताला आणलं, लेखाला समजून बोलून. विद्वत्ता म्हणजे काय विद्वत्ता आहे? काशीला ग्रंथ आधी विद्यालयात त्यांची एवढी विद्वत्ता हरिपंडित. पण संत नव्हता ना, विद्वत्तेला काय चट्टा वेदविधी जरी झाला माते नेमता काय कराल त्याचं? हे सगळं मिक्सचर, ईच अँड एव्हरीथिंग जगातल्या, भारतातल्या, महाराष्ट्रातल्या वारकरी संतांजवळ आजही आहे. होतं नका म्हणून, कारण हे सरोवर कधी आटणार नाही अमृताचं. एक जाएगा तो दूसरा तैयार मिलेगा आपको. तुम्ही बंकट स्वामी महाराज, जोग महाराज, मामासाहेब, शंकर महाराज, कंदार हे सगळे पाहत घर बघूया महाराज कसूर तो गुरुजी मध्ये. एक थोडस गेल्यासारखं वाटते, त्याच्या आधी दुसरं तयार होतं. कारण हा वारकरी वैष्णव संप्रदाय भगवंताच्या आज्ञेनं नारायणाहून परत आल्यावर त्याचा आरंभ पंढरपूरला केला. कुणी? उद्धवानी. उत्कृष्टो भव यस्य चौद्धव. त्याचा स्वामी कृष्ण सर्वश्रेष्ठ आहे तो उद्धव. किती वर्षापासून वारकरी संप्रदाय आहे? उद्धवाला किती वर्ष झाली? मोर दॅन 5000. आता मला तुम्ही 5000 वर्ष जुना संप्रदाय दाखवा. मी निंदा नाही करत, आलोचना करावीच लागते. निंदा व्यक्तीच्या प्रती असते, आलोचना सिद्धांताच्या प्रती असते. रामानुजांचा आहे वैष्णव, ते फार मध्ये महात्मा. वल्लभाचार्यांचा आहे
मध्वांचा आहे, निंबार्काचा आहे, कोणाचाच नाही, फक्त वारकऱ्यात 5000 वर्ष चालून राहणार आहे, विस्तार करून राहणार आहे. आणि हा एक वृक्षाचं रूप घेईल. आमच्या आळंदीची जी वारकरी शिक्षण संस्था आहे ना, 3000 नाही लाखो कीर्तनकार, प्रबोधनकार, प्रवचनकार निर्माण केले. जस्ट लाईक अ फॅक्टरी. फॅक्टरीचं असं प्रोडक्शन होते ना, नाशिकला रुपये नोटा छापल्या जातात, तसं कीर्तनकार, प्रवचनकार, कथाकार यांची फॅक्टरी आहे आळंदीला. फॅक्टरी ती वाढत. आता एंट्री नाही त्यांच्याजवळ. मी मोठ्या भाऊ त्या दिवशी विचारलं, 24ला मोठे भाऊ म्हणून मला 300 350 आता कोणाकोणाला एंट्री द्यावं म्हणून आम्ही आता मार्किंगवर काढलो. खालच्याला पासच नाही करायचं. काय करते भरती. मला हे सांगायचं आहे, कुतूहल कुतूहल शहाणे ग्रॅज्युएट 7 पोरं आहेत त्याच्यात. माझे शिष्य आहेत 4 त्याच्यात. 5-5 वर्ष संस्थेत काढले, उत्कृष्ट कीर्तन करतात 5. त्या दिवशी आपल्याला 24ला आपले विदर्भातले 7-8 पोरं आले होते की नाही, स्पेशली इन्व्हाइट होते. का त्यांना किती खायला नाही काय आहेत का असे, पण बाकी त्यांच्या ठिकाणी ही सुबुद्धी निर्माण होणं आणि त्याला मात्या पित्याने विशेष रूपाने चालना दिली की तुला 5000ची नोकरी लागते. पण मला असं वाटते की नोकरी केव्हा ना केव्हा जाईल आणि मेल्यावर तेरवी केल्यावर काही राहणार नाही. तुका म्हणे का मरण्याची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे मग संस्थेत जा. हे गोष्ट करतात ना, यांना कोण विसरेल हे मला सांगा. पोट्याने ह्याला विसरतील की नाही, त्यांना काय विसर पडलेलाच आहे त्याचा. याकरता रामायण माझं मत सांगतो, सेल्फ ओपिनियन, आग्रह नाही माझा, पण माझं मतच आहे. भागवत ऐकायचं असेल तर वारकऱ्याच्या तोंडून ऐका, विद्वान पंडिताच्या नाही. मनोरंजनाचे विभागात ते दक्षिणे करता, पैसे उपटण्याकरता सोम निर्माण करावं लागतात, ढोंग काहीतरी निमित्त निर्माण करतात. रामायणी वारकऱ्यांनीच सांगावं, नाताना विचारा ना त्यांच्यासारखं भागवत रामायण सांगितलंय. ज्ञानेश्वरी प्रवचन कीर्तनाच्या बाबतीत तर बोलायलाच नको. एकदा फेटा बांधून कीर्तनकार घास पिठावर उभा राहिला, कोणाचं स्वरूप आहे. विणा ज्याच्या गळ्यात असेल त्याला वारकऱ्यांनी नारद म्हणूनच प्रणाम करायला पाहिजे. मदन गळ्यात असेल त्याला वारकऱ्यांनी अर्जुनच समजायला पाहिजे. टाळ गळ्यात असेल तो सनत कुमारच आहे, हा भाव ठेवा नेहमी. हे पूर्व काळपासून टाळ होत होते, तुम्हाला सुद्धा ह्यात अंशात्मक देवत्व आहे आणि खूप संतत्व कच्च फळ आहे. पिकले सेंदे कडून गेले, उद्या हे गोड होईल, कडून जाईल. तुम्ही आजच कडू काय म्हणतात, आज गोडू. आता आंबे पिकलेले आहेत, एवढे एवढे कच्चे, नवनी घातली तरी रस नाही होणार. महिनाभर थांबा, तुम्ही 70 रुपये किलो द्याल का. मला वाटतं बहुतेक अजून आले नाहीत की नाही, किती 8-4 दिवसात आले. मूग आणले कोण नाही. विनोद आहे, इट इज जोक ओनली, नो. रोजा सकाळी येते की नाही हवं, त्याच्या गावात नसते भेटत, रोटी कसं काहीतरी असं. कंजूस लोकांचा एक वर्ग आहे, आता भेटते एवढं त्याच्यात. पण तुम्हाला सांगतो, निष्ठा सगळ्या प्रकारची. आता आम्ही साधवा म्हणजे का आम्हाला ठेप चालतात. तुम्ही साधवा, तुम्हाला कशाला पाहिजे. बिस्कुट नाही खाणार आम्ही, आम्हाला काही रबडी गिबडी दूध आहे की नाही. तुम्ही साधवा, तुम्हाला मग ठेप चार किलो. अरे वा, बोला विचारा ना कशी असते. लोकांचं जे चिंतन आहे ना, ते गढूळ बुद्धीतून निर्माण होत असते. आणि आम्ही लाजऱ्या सोनीसारखे देवपत्नी आहोत. आम्हाला शरम वाटते, लाज वाटतो. याला कसं सांगावं किंवा जंगने अजून वाटेभर दूध पाहिजे. आणि पुढच्या माणसाला भूक समजत नाही. आम्हाला देवाची भूक समजते, याला भजनाची भूक आहे. पत्नी तिलाच म्हणावं जिला पतीची तहान आणि भूक कळेल ती पत्नी. देवाची भूक आपल्याला कळावी आणि आमची साधू संतांची तुम्हाला शिष्यवर्गाला कळावी. आता काय नाही, आपलं सांगितलं बरं, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर ऑलवेज. हे मी माझ्या करता
म्हणजे एकटा महाराज पाहिजे, हे सगळे डळंबर महाराज आहे, यांना बुवा म्हणू नका, गॅरंटीने उद्याचे महाराज आहे सगळे. कडू पण गेल्यावर स्वाद आहे तुमच्या, त्या स्वादाला आतापासून रोट्याला पाणी घाला. तुम्हाला माहित आहे ना कोणत्या झाडाला कोणतं पाणी घालतात? ज्ञानेश्वर महाराजांनी का लिहिलं द्राक्षाला दूध घाला? पुष्टीसाठी की स्वादासाठी? पुष्टी झाली तर तुष्टी होईल म्हणून स्वाद आणि पुष्टी याच्याकरता माऊली म्हणते द्राक्षाला दूध घाला. दूध तुम्ही फर्टिलायझर घालता, दूध घालायला पाहिजे द्राक्षाला तर स्वादिष्ट का होतो? आमचं म्हाताऱ्यांचं कर्तव्य आहे या तरुण पोरांचं पोषण करणे, यांना खुश देणे लागतात. माझं नाही ओळखताय, कारण आम्ही त्यांच्या वयाचे होतो, कीर्तन करत होतो त्यावेळेला. आम्हाला तर कोणाचा पुष मिळाला म्हणून आम्ही इथपर्यंत आलो. यांना पुष दिलं हे पुढे कसे जातील? पण आदरयुक्त पुष्प आहे. हे काम भारतातल्या महाराष्ट्रातल्या फक्त वारकरी शिक्षण संस्थेनंच केलेलं आहे. काय शांताराम गुरुजी होते खूप वर्ष राहिले. आता मोठे बुवा म्हणजे देव माणूस माझ्या मताला. देव आणखी दुसरा देव कोणता असते? 94 वर्षाचं वय, रनिंग 94, आणि एवढा दम, एवढी मोठी शिक्षण संस्था सांभाळून कुणालाही न दुखवता त्याचं कार्य सांभाळणं चेष्टा आहे काय? पांडुरंगाची कृपा अशी आहे की त्या वारकरी शिक्षण संस्थेत जसं जोग महाराजांना वाटत होतं, मामासाहेबांना वाटत होतं, त्याच प्रकारानं अखंड कार्य सुरू आहे. ते राहिले. अशा संस्था मोठमोठी जात नाही. जे तुम्ही घेऊन देऊन काही करून उभ्या केल्या त्या मोडकळीला तरी जातात, नाही तर दुसऱ्या संस्थांमध्ये विलीन तरी करावे लागतात. त्याला काही जात नसतं. थोडस विषयांतर मी याच्याकरता केलाय, रामायण आहे. या रामायणात वाल्मिकी रामायणाचे जे श्लोक मी तुम्हाला सांगितले किंवा सांगून राहिलो ते भावार्थ रामायणात होता. केवढं अजस्त्र ग्रंथ लिहिलेला आहे नाथमौली. भावार्थ रामायणात या वाल्मिकी रामायणातले जे ओरिजिनल श्लोक आहेत काही, त्याचं विवरण नाथांनी केलं. जगात कोणी विचारही करू शकणार नाही असं विवरण आहे. तुम्हाला 2-3 प्रसंग सांगितले. त्यांनी जे वर्णन केलं आहे मी तुम्हाला सकाळी ग्रीष्माचं सांगितलं. जटायूचा प्रसंग त्यांनी वर्णन केला आहे. तुलसीदास महाराजांनी फारच सुंदर सांगितलेलं. हे म्हणजे तुलसीदासांना तर मी म्हणतो की वाल्मिकीची अपूर्ण इच्छा रामायणाच्या राहिल्यात म्हणून ते पुन्हा तुलसीदास म्हणून जन्माला आले वाल्मिकी आणि पुन्हा रामायण सांगितलं. असं आहे का? शुकदेव आदी हे सगळं तसंच आहे. तेव्हा सकाळच्या प्रवचनात आपण सीताहरणापर्यंत पाहतो. संवाद राम लक्ष्मणाचा थोडा वृक्ष आहे. आश्रम विस्कळीत, काही पायातल्या अलंकाराचे घोकरू पडलेले होते आणि काही अस्तव्यस्त दिसत होतं. सीता नाहीये. राम म्हणतात लक्ष्मणा काही ना काही तर घडलेलं आहे. मी तुला आज्ञा दिली होती ना, आज्ञा तू इथून हालायचं नाही. मी आल्यावर लक्ष्मणाने सांगितलं त्या मायावी राक्षसानं तुमच्या आवाजाची रक्कम केली. लक्ष्मणा धाव म्हटल्यावर घाबरलेल्या सीतेला मी 100 प्रकारानं समजवण्याचा प्रयत्न केला. शेवटी ती मला जे बोलली ती आता बोलू काय तुझी आज्ञा असेल सांगितलं बोल. सीतेने सांगितलं की माझा लोक चित्तात धरून तू वनवासाला आलेला आहे म्हणून तू दुष्टात दुष्ट आणि वाईट म्हणून तू वाट पाहतो की राम तिकडे मेले पाहिजेत आणि सीता मला मिळाली पाहिजे. इतकं खालच्या भाषेत नाहीला त्याला मला यावं लागलं. आता तिचा शो याच्याप्रमाणे बाकी ते थोडस अलंकारिक भाषाही आहे आणि थोडासा विस्तार आहे. देव असला तरी पतिव्रता पत्नी करता कोणत्या प्रकारानं विलाप करतो? राम विलाप करतात.
नाटकातला सिनेमातला राम रडतो, घडायत रडणं. तर हा नाटक नाही आहे, तर कसं काय करा? खरी सीता कोणाजवळ आहे? खरी सीता नाथ माऊली म्हणते अग्नीच्या स्वाधीन करून छाया बसवली होती रामायण. त्यांना माहिती काय होईल, काय करायचं. शोध आहे. चारी बाजूला शोधत असताना तुटलेलं धनुष्य, तुटलेली तलवार, नखांचे तुकडे, विशाल पंखांचे तुकडे, हे सगळं दिसलं. राम म्हणतात लक्ष्मणा एवढं मोठं धनुष्य कोणाचं आहे? रावणाचं धनुष्य तोडलं पाहिजे. बाण आहे तिथे पण कोणाचं तरी युद्ध झालेलं आहे. आणखी पुढे गेले, तिथे विव्हळणारे रक्तरंजित जटायू. रामाने त्याला पाहिलं आणि लक्ष्मणाला सांगितलं पहिल्यांदा पाणी आण. त्यांच्या जखमा धुतल्या, पाणी पाजलं. राम म्हणतात जेवढं दुःख मला जटायूच्या मृत्यूनं होईल, सीता आनंद तेवढं नाही. सीता सापडे, जटायू कुठून सापडे? दक्षिणेतले एक रामायणकार म्हणतात जटायू जेव्हा प्राणोत्क्रमण झालं त्यांचं, त्याच्या आधी रामाने सांगितलं तुम्ही स्वर्गात जाल, कृपा करून माझा बाप दशरथ स्वर्गात आहे, त्याला रामाची बायको चोरी गेली हे सांगू नका, नाही तर माझा बाप अत्यंत दुःखी होईल आणि नालायक पुत्र माझ्या पोटात आला तो म्हणेल, म्हणून त्याला हे वर्तमान सांगू नका. वाल्मिकी रामायणात नाही. रामस्तस्य विज्ञाय सीता दत्तां प्रियावतां गृहराजं पश्यतु परित्यज्य. राम म्हणतात धनुष्य बाजूला ठेव. जटायूला कवटाळला साधीशी रामाने मुडदा खाणाऱ्या पक्षाला बरं, त्याला सांगितलं चिंता करू नका, तुम्हाला जे दुःख होते ना त्याच्यापेक्षा दुप्पट मला दुःख होते. कसं शक्य आहे? भक्तावर संकट आल्यानंतर देवाला दुःख होईल की नाही? दुःख झालं तर देव. शिष्याचं संकट गुरुला जाणले तर गुरु. पुत्र संकटानं पिता फार दुःखी होत असतो, कारण तो पुत्र पित्याचा आत्मा आहे. सगळं केलं तर काय करायचं शिल्लक नाही ठेव. राज्यम भ्रष्टम मने वासा सीता नष्टम तुझ्या. लक्ष्मणा माझं राज्य गेलं, वनवास भोगला, बायको गेली आणि सहाय्यक असणारा पक्षीराज जटायू. आता कोण राहिलं? तुम्ही. सगळं तर गेलं काय? विचार केला आणि सांगितलं वारच गावू नका, मी तुम्हाला मरू नाही देणार, तुमच्या जखमा भरून येतील, तुमचे प्राण वाचवी. माझ्या तुमच्यासारखा असतं तर किती आनंद झाला असता. वृद्धराज जटायू म्हणतात रामा हे मनातही आणू नको. तुझा बाप दशरथ मेला त्यावेळेला फक्त तोंडात राम होता, राम समोर नव्हता, रामाची मांडी नव्हती, काही नव्हतं, रामदर्शनी नव्हतं. मी पक्षी म्हणून तुझा काका, मुखात राम आहे, रामाचं दर्शन आहे आणि रामाच्या मांडीवर माझं डोकं आहे. हा युग कधीही राहता टळला तर अशा अवस्थेत वैकुंठाची पुढे जाईल मी. इथे नसरेची वैकुंठ वाढीच तत्व झाली. प्राण निघण्याच्या बेतात आहेत. जटायूला सांगितलं महाराज थोडं बोलू शकता का? थोडं आणखी बोलू शकाल तर मला पत्ताला बोलले. त्यांनी एवढं सांगितलं, मला मारून रथात बसून दक्षिणेकडे रावण सीतेला घेऊन गेला.
सीता काही बोलली काय, तिचा आक्रोश सांगा. थोडं प्राण धारण करून मला सांगता काय? नास्त भाग्य करो लोके मतोस्मिन चराचर हेनम अधिप्राप्त मिळास. या चराचरा जगात राम म्हणतात माझ्यासारखा भाग्यहीन कुणी पुरुष जन्माला आला नसेल. या विपत्तीत मला पडावं लागलं, ह्याला ना काही कारण आहे ना मंथरा कारण आहे, माझं भाग्य त्याला कारण आहे. राम भाग्यवादी नव्हते, प्रयत्नवादी होते. मी आधी सांगतो तुम्हाला, कारण प्रयत्न श्रेष्ठ आहे असा म्हणणारा एक पक्ष आणि वर्ग आहे, भाग्य श्रेष्ठ आहे असं म्हणणारा दुसरा पक्ष आहे. दोन मित्र प्रवासाला निघाले, पायी प्रवास. एका खेड्याच्या जवळ त्यांना सायंकाळ झाली, अंधार झाला. त्यातला एक भाग्यवादी होता आणि दुसरा प्रयत्नवादी होता. तरी काय करावं, आता भूका लागला आपल्याला, काही खायला प्यायला नाही, काय करावं. गावाच्या बाहेर एक शिवालय होतो जुनाट. एखाद्या वेळेला महाशिवरात्री कोणी जात असेल, कोणी जात येत नव्हतं, दाखवतो माहिती. जो भाग्यवादी होता त्याने सांगितलं, भाऊ आपल्या भाग्यात आज उपाशी झोपणे आहे, पेलावर पाणी पिऊन झोपा, घोंगड टाका. प्रयत्नवाद्यांनी सांगितलं, यत्न तो देव जाणा, आम्ही प्रयत्न करील, खायला मिळालं तर मिळालं. अंधारात काय शोधतो, पण त्याला केशर, विलायची असं काहीतरी अशा वस्तूचा सुगंध आला. काही लोकांचं घ्राणेंद्रिय म्हणून तीक्ष्ण असतं, सगळ्यात जास्त वाघाचं. व्याजिक धरते दिव्या घ्राणेंद्रिय तीक्ष्ण म्हणून त्याला वाघ म्हणतात. तो त्या गाभाऱ्यात शिरला. प्रयत्नवादी हा घोंगडं बसलून भाग्यवादी बाहेर जातो. नंदी महाराज हा आत गेल्यावर अंधारात चाकळत होता, काही सापडते, कारण वास अंधारा म्हणजे वस्तू असली पाहिजे. त्या दिवशी तिथल्या राजाने भोलानाथाची महापूजा केली होती आणि केशरी भात नैवेद्याला टाकून तो पिंडीला चोपडला होता चारीला. उत्कृष्ट राजाचं नैवेद्य काय आपल्या तुटक्या फुटक्या वारकऱ्यासारखं आहे. यांनी पाहणारे कधी कुछ ना कुछ तो मिल ही गया. अरे मी पहिल्यांदा सांगू की प्रयत्न श्रेष्ठ आहे, का ऐकायला तयार नाही. त्यांनी त्याला एक कण नाही दिला, आत ये. त्याला चिडवण्याकरता तो भात खात असताना त्याच्या तोंडात खडे आले. बायांचं दिसणं, चष्मा लावून कुठे ते तांदूळ मोठे काय चंद्रपूरच्या बाजूला पांढऱ्या गार आहे, तिथला जो भात आहे तुम्ही तांदूळ येतात ना, ते निवडायला फार कठीण. कारण गार आणि तांदूळ रंग सारखा, बाबावर बनियासारखे त्यांची ठेव. त्याला वाटलं की खडे कसे काय बाबा बाहेर दिसले नाही, म्हणून तो एक एक खडा मोजून 17 खडे निघाले. बाहेर झोपलेल्या मित्राच्या अंगावर फेकत होता, घोंगडा जाऊन पडलं. त्याला का जवळ गोळा करून ठेवले. तर ते काय खडे येत असताना अंधारात थोडे चमकत होते. त्याला वाटलं त्याला काय चमकणारा खडा काय, सगळे दिवस निघाल्यावर प्रकाश पडला त्या घोंगड्यावर. सगळेचे सगळे डायमंड होते, 17 हिरे, लाख रुपयाच्या वर मोलेकाचं असेल त्या. आता वाद सुरू झाला. हा म्हणे करेल का, हे तर 17 लाखाची संपत्ती आहे. ही संपत्ती प्रयत्नानं मिळाली की भाग्याने, याचं उत्तर काढा. प्रयत्नवादी म्हणतो, बाबू मी आत गेलो नसतो, हे कुठे बाहेर वेगळे नसते. भाग्यवादी म्हणतो, तुझ्या नशिबात असते तर तू माझ्या घोड्यात कशा टाकले असते, मालक मी कसा झालो असतो, सापडले तुला मालक मी. म्हणजे शेवटी असा समज झाला की हातात हात घालून भाग्यवादी आणि प्रयत्नवादी चालतात तेव्हा संसार पार पडतो. प्रयत्नही लागतो आणि भाग्य लागतो. दैवम फलक सर्व. राम
म्हणतात भाग्यहीन माझ्यासारखा कोण आहे. रामाने चिता रचली, चिता रचून प्रेत संस्कारानं 10 संस्कार केला जटायूच्या शरीराचा. येर्यादी मूर्तीन सीता रावणाष्ट आणि जलांजली दिली, त्याला पिंडदान केलं जटायूला. राम हीच तर संस्कृती आहे. राम काय शिकावं लागेल तुम्हाला रामायणातून. अरे तारिल्या पाऱ्यात नाव कोळी भिल्ल पशु श्वापदे अपारे रूपेच्या सागरे तारिली पोरा. कोळी भिल्ल पशु श्वापद दिदा ही तरले. आपल्या इथे गाय मेली समजा हिंदू गाय 33 देवांचं प्रतीक. काय करतो मांगाल जातो घेऊन जाय त्यामुळे मजा करतो विचारतो. शहाणा असेल तर समाधीत घालतो, गड्डा करून टाकून. शांत करता काय ती माय नाही काय, तिने दूध पाजलं नाही काय, आपल्या आईने एकट्याला पाजलं, ती कुटुंबाची आई सगळ्याला पाजलं. कोण करतोय? रामायण कशाला ऐकायचं? रामायणाचं हे वैशिष्ट्य आहे. जटायूने सांगितलं रामा विश्रवाचा पुत्र आणि कुबेर गणपती त्याचा भाऊ रामा, मी आता प्राणाचा त्याग करतो, पण सीतेची तुझी भेट होईल. आशीर्वाद निश्चित फलीभूत होतो. हे जे आहेत हे आपल्याला एक विशेष कथानकापर्यंत न्यायला तयार आहेत. सध्या तरी थोडासा पुढे कबंधाचा प्रसंग आहे आणि मग शबरी आहे. कबंध असं धड नसतं, डोळे नाही, नाभीला डोळे. कसा सायंटिस्ट असेल ज्याने डोळ्याच्या मध्ये असणारं नेत्रेंद्रिय गोलक काढून ते नाभीवर फिट केलं, नाभी पाहत होती. आताही वैज्ञानिकांनी जर तुमचे कान बहिरे केले, कर्णेंद्रिय गोलक काढून घेतलं, ते हाताला लावलं, हात ऐकेल. कान नाही ऐकत, आतलं कर्णेंद्रिय गोलक ऐकते. डोळा नाही पाहत, नेत्रेंद्रिय गोलक पाहते. काय माणसं असते, कसं संशोधन असेल. 3 कोस जमीन चालावी लागली आणि मतंगाच्या आश्रमाच्या थोडंसं अलीकडे तुम्ही होस्पेटची यात्रा केली असेल तर भारत संघाने एकदा जरूर जा. आत्ताचं जे होस्पेट आहे ना, ती वालीची राजधानी आहे किष्किंधा, आणि तिथेच पांडुरंगाची मूर्ती तिथल्या राजाने नेली होती, जी मोहनदास महाराजांनी आणली. त्या मंदिराला 4 कमानी आहेत, असे इकडून गजानन महाराजांसारख्या इकडून 4 कमानी, दगडाचे खांब आहेत. म्हणजे सिमेंट कॉन्क्रीटचे नाही, स्टोन वर कमानी आहे. तिथे तुम्ही गेल्यावर हात पांडुरंगाची मूर्ती आहे. हाती दगड घ्यायचा एवढासा आणि एका एका खांबावर तो असा हळूहळू वाजवायचा. सा रे ग म प ध नि आणि वरता षट इतके स्वर एका 2-2 खांबात 4 कमानी. उलट बाजूचे राईट हँडचे जे खांब आहेत त्यावर दगड माराल तर मृदंगाचा आवाज, विण्याचा आवाज, टाळाचा आवाज, सतारीचा आवाज, हे आवाज प्रत्येक खांबातून निघतात. शी द वंडरफुल रिसर्च. कोणत्या कारागिरांनी, कोणत्या राजाने निर्माण केलं असेल ते. लोकांची गर्दी मूर्तीच्या दर्शनाला नसते, ते काही क्यू नाही देते, पण गोटे घेऊन त्याला ठोकण्याचे जास्त गर्दी.
68 तीर्थार्थ तीर्थ आहेत. आणि होसपेठ पासून थोडंसं पुढे गेले शबरीचा आश्रम, मतंगाचा आश्रम, मतंगाच्या आश्रमानंतर 3 किलोमीटरवर शबरीचा आश्रम. पाहण्याची गरज आहे, कारण ते दर्शनीय आहे सगळं. म्हणून मी परवा बोलतो शबरीचा आश्रम पाहून या, मग शबरीच्या आश्रमाकरता बोल. आता तुम्ही एकदम दक्षिणेतून गुजरातमध्ये घेऊन जर काही हरकत नाही, न्या, बट इट इज नॉट सर्टिफाईड. मे बी, मे नॉट बीच करतो. तर एक राक्षस तो विराट, म्हणजे फक्त कबंध म्हणत आहे ना, धड लेखाचं होतं काही नाही. रामाला पकडलं, लक्ष्मणाला, कारण त्याचं भोजनच होतं रानातली जनावरं खाऊन टाकणे वगैरे. त्यांनी सीता तर नव्हतीच, राम लक्ष्मण दोघांना पकडलं, सोडण्याचं कारणच नाही, कोणी सुटतच नाही. विवशता, रामाच्या ठिकाणी लक्ष्मणाच्या ठिकाणी विवशता, त्याने असं फरफटत नेलं होतं. राम म्हणतात तरी कसं करावं, याच्या बाहूच्या बंधनातून सुटल्यापासून आपण जिवंत कसे राहू. आता असं कर, तू एक हात तोडून टाकायचा आणि एक हात मी तोडतो. दोन्ही भाऊ तोडले, दोघांनी तलवारी. आणि ज्या वेळेला कबंधाचे हात तुटले, त्याच्यानंतर आत्मकथा आहे. रक्तानं मारलेलं होतं, त्याने हात जोडले, सांगितलं कोण आहात तुम्ही दोघं. राम म्हणतात आम्ही दशरथाचे पुत्र आहोत. दक्षिणेत माझ्या पत्नीचं हरण झालं, त्याचा शोध घेऊन राहिलो, मतंगाच्या आश्रमाकडे जाणे. नाही तर रामा, मात्रा प्रत्येक राज्यम रामाप्त मैं चरते भारायम. आत्मकथनात त्यांनी सांगितलं तर काय सांगू, मला इंद्राने जे सांगितलं होतं त्याचं स्मरण आजही आहे. तुम्हाला स्मरण आहे त्याचं, बल पराक्रमानं संपन्न होतो मी पूर्वी. माणसाच्या ठिकाणी मद निर्माण झाला की तो राक्षस होतो. या लागे शरीर सांडवा गेले, सकळ गुणाचे लोक त्रिजे, संपत्तीनं सांडले, संपत्ती मधू सांडले करून माऊलीच्या आज्ञा. संपत्तीनं गाठावं, तिचा मज माझ मग मी सिंहावसे मदर पावायचे. अशी भाषा आहे. माझ्या सगळंच होतं आणि अपराध माझ्याकडून घडला. विचाराचा आश्रय नाही, माझ्याकडून थोडा अपराध घडला. होतो मी वाईटच, राक्षस, पण संताबरोबर कपट. आणि संताला त्रास दिला तर ते वरदान रूप शाप देतात. राक्षस घडवतात ते विशेष नाही, पण रामदर्शन होईल हे वरदान मिळालं ना. शाप नसता मिळालं तर वरदान कसं मिळालं असतं. शापाला भिऊच नका. इंद्राने वज्राचा प्रहार केला माझ्या शेवटी, आणि त्याच्यामुळे माझं शरीर पडलं. पण त्यांनी मला सांगितलं, पितामह ब्रह्माजीच्या आज्ञानं मी तुझा वध केलाय, तरी तुझी व्यवस्था केली आहे. तू धड रूपा नाहीस. तुझ्या पोटात काहीही खाऊ चावू शकेल असं मुख आणि डोळा निर्माण केलेला आहे. लक्ष्मणासहित राहा. सलक्ष्मण यदा राम सलक्ष्मण छेदते समय बाहुता स्वर्गम गमिष्यति. मग तू स्वर्ग जायचं त्यांच्या हातून मेल्यावर. या कथा काय म्हणतात, कितीही पाप केलेलं असेल तरी संत दर्शन आणि भगवत दर्शन ते दत्त होऊन तुम्ही पूर्वपदाला जाल. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला की न झाला.
राक्षसांना इच्छा आहे की रामानेच आपल्या मुर्द्याला आग लावला. आता हा संस्कार कर. तुझ्या बायकोला नेला आहे रावणाने, मला माहित आहे. आता आम्हाला काय माहिती की तुझी बायको आहे, तू राम काय घेणं देणं नाही. आम्ही कशाला लक्ष देतो तिकडे. दिव्य बसताने ते ज्ञानमना अभियानाची मैत्रिणी, मला दिव्य ज्ञान आहे. मी स्वस्वरूपाला तुझ्या शस्त्रानं आलेल्या मृत्यूमुळे प्राप्त झालो आहे. याकरता मिथिलेश कुमारी सीता रावणाने नेहमी जाणतो. आणि ज्या वेळेला माझं शरीर राख होतंय त्यावेळेला मी स्वस्वरूपाला प्राप्त होऊन तुला अशा कोणत्या तरी व्यक्तीचा पत्ता सांगेन की जो तुला या कार्यात मदत करेल. पण माझी राख झाल्यावर तुला ध्वनी ऐकायला येईल. दाह संस्कार केला आणि त्याचा जीवात्मा दिव्य रूपाला वायू रूपाला प्राप्त झाल्यानंतर मग त्यांनी सांगितलं प्रबंधाच्या दहानंतर, रामा तुझी बायको सुग्रीवाच्या सहाय्यतेने सापडेल. तो ऋषभूक पर्वतावर राहतो त्याच्या भावाच्या दाखामुळे. तू सुग्रीवा बरोबर मैत्री कर. आरकाचे राक्षसही मार्ग दाखवतात, पण राक्षसत्व नष्ट झाल्यावर दाखवतात. ही पंचायत आहे ना, दाखवा की नाही दाखवा. ऋष्यमूक पर्वत आणि पंपा सरोवर, मतंग मुनी आणि शबरी, हा चौकोन आहे. आता आधी कुठे जायचं? मतंग मुनीकडे पहिल्यांदा जाणे आहे. त्या वाटा ज्या होत्या ना त्या इतक्या अंधुपाणी अशा विचित्र होते की त्याला काही सगर बिगर मार्ग काही नव्हताच ना. एवढं भयानक कारण काय सापडणार आहे. याप्रमाणे घृत पीडोमानं जवळजवळ आश्रमापर्यंत आपण. मतंगाचं काय होतं? पंपा सरोवराच्या तटावर हे सगळं आहे. मतंगाचाही आश्रम आहे. मतंग मुनीचे शिष्य होते, ऋषीगण जे होते त्यांचा निवास होता. आता आहे का मतंगाने सांगितलं होतं माझे ओले वस्त्र तुम्ही वाळू घालता की नाही? ते वाळू घाला, पण राग येईपर्यंत ती वस्त्र ओले राहतील, वाढणार नाही. त्या आश्रमाजवळ एखाद्याला घाम आणि घामाचे थेंब पडले तर त्याची फुलं होत असत. एवढा प्रभाव होता मतंगाचा. आणि शबरीचे गुरु होते. नष्ट नाही होत. श्रवणी शबरी नाम काकुस्त चिरंजीविनी त्वाम कुंतिता मित्रम स्वरूप. तर म्हणतात रामा अतिशय कृश आणि म्हातारी आहे शबरी. एका धनगराची पूर्वी बापाने लग्न ठरवलं आणि धनगर लोकांच्या काय रीतिरिवाज त्या काळी असेल त्याप्रमाणे 2 खंडी शिव्या बकऱ्या कापायला आणल्या. त्या सायंकाळी तिनं पाहिल्या बापाला विचारलं हे कशाला आणलं? सांगितलं उद्या तुझं लग्न आहे, मेजवानी तुझ्या एवढ्या घेत त्याच्याकरता आणलं. एवढी जीव मारणार? सांगितलं एवढं आपल्याला लग्न करणे नाही. एवढी हिंसा होऊन लग्न होत असेल, मला लग्न करणे नाही. तिचा बाप ऐकतो का? सांगितलं बोललो हो. 8 वर्षाचं वय. रात्री 12च्या नंतर निघून गेली, कुणाला पत्ता नाही. जाताना सगळ्या ज्यांनी मतंगाचा आश्रम भेटला पायावर डोकं ठेवलं. मला आशीर्वाद द्या. सांगितलं तुला आशीर्वाद राम दर्शन होईल. काय सांगाल? पंपेच्या तटावर हा साकेतधाम स्वर्ग म्हणा. तिने सांगितलं महाराज कारण जे टिकेट इतर आहे ना ते या ठिकाणी नाही. शबरीकडे गेल्यानंतर शबरी वाट पाहत होती, कारण तिला देहत्याग करणं जरुरी होता. मतंगवनात शबरीच्या आश्रमावर जाणं थोडं कठीण होतं.
पण ती रोज फळं गोळा करून आपल्या गुरुनी सांगितलं आहे मतंगाने राम येतीलच म्हणून एका द्रोणात फळं गोळा करत बरोबर. आणि तुमचा जर असा समज असेल राम मर्यादा पुरुषोत्तम आहे की तिचं उष्ट बोर खाल्लं असं कोणत्याही रामायणात नाही, वाल्मिकीत नाहीच नाही. उष्ट याचा अर्थ कळतो काय? तुम्ही दातानं वरतीचा तुकडा तोडला, उष्ट झाला. दुसरं उष्ट कसं होते माहितीये का तुम्हाला? आपण स्वयंपाक केला आणि त्या बाईला शंका आली की याच्यात साखर टाकली की नाही म्हणून ती बासुंदी जिभेवर अशी ठेवली थेंबवर आणि मग देवाला नैवेद्य दाखवला. तो नैवेद्य उष्टा झाला. कळलं? द्रोणात गोळा केलेली बोरं या झाडाला गोड आहेत की नाही बोरं म्हणून गोळा केलेल्या बोरातलं एक बोर खाऊन पाहिलं तिनं म्हणून उरलेली बोरं ही पुष्टी असा अर्थ देत जा. खाल्लेलं बोर नाही. मर्यादा पुरुषोत्तम हे काम कधी करणार नाही. शबरीनं स्वतःच्या शरीराची आहुती दिली महाराज. पण हे जे देव भक्ताचं मिलन आहे ना, तुलसीदास महाराजांनी अतिशय गोड वर्णन केलंय. स्वतःच्या शरीराची सांगितलं रामा हे कृष अतिवृद्ध शरीर ह्याची आहुती देऊनच मी तुझा सत्कार करीन. तू समोर उभा राहा. माझ्या गुरुजीची वस्त्र आता वाळली आहे, ओली होती ती, आणि तुझ्या समोर माझ्याकरता विमानी साकेत तुझे स्वर्ग बोललीच नाही. जग पतिव्रता चार स्वभाव. जगात 4 प्रकारच्या प्रतिव्रता असतात आणि 4 प्रकारचे भक्त असतात. वेद पुराण संत सबक हे थोडस तुलसीदासांना विचारून आपण बोलू. जी उत्तम पतिव्रता आहे तिचं लक्षणच आहे उत्तमाच्या मनात सांगतो सपनेहू आन पुरुष जग नाही. स्वप्नातही माझा पती सोडून दुसरा कोणी पुरुष आहे असं तिला वाटतच नाही. नंबर 1 पुरुष नाही कोणी, कोणीच नाही. आणि मग मध्यपर्यंत ते सगळ्याकडे पिता आणि पुत्र या दृष्टीनं पाहणारी. 2 धर्मशास्त्राला भिवून नरकाला न जावं लागावं म्हणून भिवून वागते ती 3 नंबरची पतिव्रता. आणि चान्स मिळाला नाही म्हणून राहिलेली 4 नंबरची. नो चान्स ॲट ऑल. 4 प्रकारचे भक्त आहेत. एक गावे आम्ही विठोबाचे नाम आणिकाची स्तुती आम्हा ब्रह्महत्या. नंबर 1. 4 प्रकार आहेत ते. म्हणतात भक्त 4 प्रकारचे. जो मी आणि भक्त वेगळा समजतो फार श्रेष्ठ आहे तो. मी देव म्हणू नका. देव मी म्हटल्यावर तुम्हाला देवाची सेवा करता येणार नाही. ही पंचायत आहे. शास्त्र धर्माला घेऊन भक्ती मार्गावर चालतात. पण आता बाकी काही करताच येत नाही म्हणून हे करा कळून ठेवा. जीव कुणाला म्हणावं? जो ईश्वर अमृत अनुभवाच्या व्याख्येत म्हणजे ज्ञानेश्वरीचे जो ईश्वर माया आणि स्वतःला जाणतो तो जीव. स्वतःलाही जाणार मी कोणाचा करावा विचार आणि मायेला जाणावं लागेल ही कोणाची त्या ईश्वराला जाणावं लागेल. धर्मानं जे वैराग्य निर्माण होते ना, धर्म कार्यानं जे वैराग्य निर्माण होते ते टिकाऊ आहे. आणि हानी झाल्यामुळे जे वैराग्य होते ते वैराग्य नाही. लक्ष्मण विचारतात रामा तुझी प्राप्ती कशी होईल? राम म्हणतात वचन कर्म मन मोहि गती भजन करे निकाल तिनके हृदय पर
सदा करो विश्राम वचन कर्म मन मोहि गती तू मन हे मेची करी माझ्या भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मद एकाते मन मना भवन भक्तो बुद्धिहारी वाम नमस्कृत नवाते कर्म माझ्याच करता कर्म करते आणि मन मोही गती मन माझ्याकडे लाव त्याच्या उन्हाळ्यात माझा निवास होता मी हरतच नाही तिथून कहा करू विश्राम माझं ते विश्राम खाण्याचं तू समज शूर्पणखाला पाहिल्यानंतर काक वृषुंडी गरुडाला सांगतात कारण रामायण काक वृषुंडीनं गरुडाला सांगितलेलं आहे ही परंपरा फार मोठी आहे गरुडा या जगात राघवांना वाया स्त्रीवर विश्वास ठेवावा लागतो पण अतिविश्वास नाही कारण तिच्या ठिकाणी दोष आहे काय दोष आहे कधी बोलतात काक भुषुंडी शूर्पणखाला पाहत होते तिथून त्याच्या त्या झाडावरच्या खोप्यातून शूर्पणखाला पाहत होते आणि समोर गरुड बसले गरुडाला सांगत होते तो म्हणतो महाराज असं कसं झालं एका बाईनं याप्रमाणे कपटानं ठकवण्याचा प्रयत्न केला आणि शेवटीच नाक कापवला भ्रात पिता पुत्र उरगाही पुरुष मनोहर निर्ग पिता असो भ्राता असो बंधू पुत्र असो जर तो तरुण आणि त्याचं सौंदर्य असेल पुरुष मनोहर निरखित नारी कोणत्याही रूपवान पुरुषाला जर स्त्री पाहिली तर खोजी बिकत विफल नाही बिकत विकल होत की म्हणा का सब मनमोही विमनी द्रव प्रेमाचा आसक्तीचा द्रव त्या ठिकाणी निर्माण होतोच म्हणून मनुस्मृतीत दुसऱ्या अध्यायात मनु महाराजांनी लिहिलेला आहे माता का असेना भगिनी का असेना कन्या का असेना शहाण्या पुरुषांनी एकांतात एकटी जवळ बसून गप्पा मारू नये कारण अग्नीप्रमाणे होण्याची शक्यता फार हे शूर्पणखेला पाहिल्यानंतर का करुशुंडी गरुडाला बोलते काय हे शूर्पणखा रावणाला म्हणते रावणा नीती वाचून राज्य धर्मा वाचून धन आणि भगवत अर्पण केल्या वाचून वस्तूचा भोग करतात ते महामूर्ख आहेत नीती वाचून राज्य नाही चालत धर्मा वाचून धन नाही मिळत का भगवंताला अर्पण केल्यावर देव आपल्याला देतो म्हणून आधी आपण निवेदित नैवेद्य नैवेद्य होतो ना फलीभूत नाही होत मिळालं तरी फलीभूत व्हायला पाहिजे की नाही अविवेक काही कारण नाही नम्रते वाचून प्रीती निर्माण होत नाही स्त्री नम्र राहील तर पतीची प्रीती होईल कर्कश संगती दुःख उडन भजिती होणार नाही नम्रता लागेल स्वीकार नम्रते नंतरच आहे किती गुण नष्ट होतात नम्रते वाचून हे कधी होईल आणि गुण नष्ट होऊन जातात मग दोषच राहतील की नाही आता सांगू मला तुलसीदासांचं म्हणणं आहे की 9 लोकांचा विरोध करू नये एक शस्त्रधारी माणूस त्याचा विरोध करूच नाही मर्म जाणणारा समर्थ स्वामी मूर्ख धनवान याचा अपमान करू नका मारून टाकील पण मूर्ख आहे ना आणि धनवान बहुतेक मूर्ख असतात एक्सेप्शन सोडून तर काही इलाजही नाही कंजूस माणसाजवळ लक्ष्मी जाते तिला विचारलं का तुला कोण पसंत आहे तिने सांगितलंय बा शूरवीर मला पसंत नाही किंवा लगेच मरून जाईल धार्मिक जे माणसं आहेत त्यांचा माझा संबंध येत नाही ते आपलं हरी हरी तुम्ही म्हणारे सगळं हरिपाठ म्हणण्यातच गुंगात माझ्याकडे लक्ष देत नाही
कोणी दिले तर म्हणतात नो. एक मनापसंत आहे कंजूस. एकदा तिजोरीत बंडल ठेवलं की बापाचं ठेवलेलं नातूच काढत बाप त्रासच नाही करायला. म्हणून माझी कृपा कंजूसावर जास्त आहे. रामायणाचं नाव हे सत्य नाही काय? कधी विरोध करू नये. तुमचा स्वयंपाक त्याच्याशी कधी विरोध करूच नका. औरंगजेबाचा स्वयंपाकी यमुना नदीतून सर्प धरून आणत होता आणि त्याला ते माहित होती युक्ती. त्या सर्पातलं मुंडकं छाटून विष काढून ते मांस शिजवून औरंगजेबाला खाऊ घालत होता. औरंगजेबाला याचा पत्ता लागला एक दिवस. अरे हरामखोरा, विषधर सर्पाचं मांस मला खाऊ घालतो. त्याने सांगितलं महाराज हो, पण मी तुम्हाला विष नाही खाऊ घालत, विष काढतो त्याच. आणि मग कारण सर्पाच्या मांसाला स्वाद आहे, तुम्ही वाहवा करता माझी म्हणून मी हे करतो. चांगलं खाऊ घालावं असं वाटत असेल जेवायचं तर स्वयंपाक करणाराची स्तुती करता. मी काल तुम्हाला सांगितलं ही भाजी खारट झाली, बोलूच नका. खारट झाल्यावर म्हणा थोडंसं मीठ पाहिजे. फार सुंदर काही इलाज नाही. काय राम जटायूला म्हणतात, जटायू धन्य शरीर तर तुझं पक्षाचं आहे रे. काय ज्ञानी तुझ्या पुढे काढला, तुझ्यासारखं भजन कोण करी. धर्म, धन, फळ, कुटुंब, गुण, चातुर्य हे सर्व जे आहे ना हे आपल्याजवळ आहे. यातलं शबरीजवळ काहीही नव्हतं, पण राम तिला भेटायला गेले. तिने आणि रामाकडे आली का? रामाकडे प्रल्हादाकडे दुसरे भगवान आले की हा देवाकडे गेला. राक्षस कुळात जन्म आहे. हा केसर शेवटी कुणाकरता हिरण्यकश्यप. अरे हिरण्यकश्यपाला काय लागतं? देवाच्या मनात आलं जन्मालाच नसता. प्रल्हाद शेवटी 7व्या स्कंदात देव म्हणले प्रल्हादा मला राहावं नाही तुझ्यावर, निधीच प्रगट झालं. तरी देव हो हा हिंदूचा देव आहे ना, माहिती कसा त्याला राहत नाही तो. तुझं सगुण म्हणून की पायावर डोकं ठेवलं शबरी. राम म्हणतात शबरे तुला काय विचारच आहे काय? ते सांगितलं महाराज जर भक्ती नसेल तर मानव जीवन व्यर्थ आहे. जल बिना मछली. माशाचं जीवनच पाणी आहे. पाणी नसेल तर माशाला काही अर्थच नाही आहे, काही अर्थ नाही. रामा मला भक्ती कशी करावी सांग. आणि श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम ही भक्ती प्रल्हादाने जी सांगितली तीच रामाने शबरीला सांगितली. तीच सांगितली, दुसरी काही नाही. थोडासा फरक करून नवविधा तुला सांगितलं. शबरे प्रथम भगती संतन कर संगा. पहिली भक्ती संत संग करावं लागेल. उगम तिथून होईल. तू भक्तीला जाणत नाहीस. दुसरी रती मम कथा प्रसंगा. माझी कथा एवढी आवडावं की त्याच्या पुढे वैकुंठही आवडू नये. एवढी प्रीती जर माझ्या कथेवर असेल